तर राज्यात अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली असून ती येत्या वर्षभराकरता आता लागू राहणार आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या संदर्भातला आदेश जारी केलाय। या आदेशामुळे बाजारातील सर्व प्रकारच्या पनीरवर बंदी आलेली नाही। नियमानुसार प्रमाणित पनीरच्या विक्रीवर निर्बंध नाहीत। अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीर म्हणजे पनीरसारख्या दिसणाऱ्या अशा उत्पादनात दुधातील स्निग्धांश अथवा दुग्धघन पूर्णता, अशता वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश, अन्य दुग्धेतर घटकांनी बनलेले असतात अशा उत्पादनाला पनीर म्हणून विकणं किंवा ग्राहकांना पुरवण्यास या आदेशानं मनाई करण्यात आली आहे। त्याच्यावरती बेस्ट बिफोर शेल्फ लाईफ ही जी मानकं घालून दिलेत FSSAI ती बघून ती वाचूनच आपण खरेदी केलं पाहिजे। आणि त्यावर म्हटलेलं असतं की त्यात दुधाचा अंतर्भाव आहे आणि जर प्रिझर्वेटिव्ह असतील तर सॉर्बिक ॲसिड आणि नायसिन, म्हणजे पूर्वी FSSAIनी अलाउड केलेले प्रिझर्वेटिव्ह ते वापरू शकतो। नायसिन हा बायो प्रिझर्वेटिव्ह आहे, मग ते सर्टन एक लिमिटपर्यंत आपल्याला अलाउड आहे। तर कसं ओळखाल तुम्ही अस्सल पनीर? अस्सल पनीर शुद्ध दूध आणि लिंबू या घटकांनी बनतं। अॅनालॉग पनीर पाम ऑइल, स्किम मिल्क पावडर आणि स्टार्च यांनी बनतं। अस्सल पनीर दुधाच्या किमतीनुसार तुलनेनं अर्थातच महाग आहे। अॅनालॉग पनीर स्वस्त घटकांपासून बनल्यानं अर्थातच स्वस्त आहे। अस्सल पनीर हे मऊ आणि खाताना विरघळणारं आहे। अॅनालॉग पनीर मात्र चवीला अक्षरशः रबरासारखं आहे। अस्सल पनीर प्रथिनं, कॅल्शियम प्रमाण मुबलक आणि निरोगी स्निग्ध पदार्थांपासून आहे। अॅनालॉग पनीर प्रथिनांचं प्रमाण कमी असतं, ट्रान्स फॅट्स आणि केमिकल्स असतात। आरोग्यावर होणारे परिणाम कोणते? अस्सल पनीर पौष्टिक आणि फायदेशीर, तर अॅनालॉग पनीर हे चरबी वाढवणारं आणि कोलेस्ट्रॉलचा आजार जडवणारं असतं। तर कुठे वापर होतो? घरगुती जेवण, दर्जेदार हॉटेल्समध्ये अस्सल पनीरचा वापर होतो, तर स्ट्रीट फूड, फास्ट फूड आणि कॅटर्समध्ये मात्र अॅनालॉग पनीर वापरलं जातं। तर अॅनालॉग पनीर हे मार्केटमध्ये विकलं जाते म्हणून यावर बंदी घातलेली आहे असं तुकाराम मुंढे यांनी म्हटलंय। पनीरमध्ये नॉन मिल्क पदार्थ आढळलेत। कलम 30(2)(अ) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आल्याचं FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटलेलं आहे। आता ओळखण्याची गरजच नाही, हेच तर कन्फ्युजन दूर करण्यासाठी ही प्रोहिबिशनची ऑर्डर आणली आपण। नाही, असं जर वाटलं तर कंप्लेंट करावी। आपला ॲप आहे, आम्ही जाऊ ते आता जनरली म्हणजे याच्यात खूप सायंटिफिक काही फॉर्म्युला नाही आहे। त्याचे टेस्ट केल्याशिवाय याच्यातून आपल्या बेसिकली त्याचा क्रायटेरिया काय? पनीर हे दूध प्रॉडक्ट आहे, प्लीज अंडरस्टँड। पनीर इज अ मिल्क प्रॉडक्ट, तर मिल्क शिवाय दुसरा कशाच आहे, म्हणजे पार्टली असेल का फुल्ली, तर दॅट बिकम्स अॅनालॉग पनीर। अॅनालॉग म्हणजे काय? सबस्टिट्यूट, प्लीज अंडरस्टँड। म्हणजे दुधाला सबस्टिट्यूट समथिंग, पनीरला समथिंग सबस्टिट्यूट, हा त्याचा अर्थ अॅनालॉग म्हणजे त्या दृष्टिकोनातून आहे।